Sharveen. And here we are, all set for Tisha's first vacation. Ta-da! Hi everyone, welcome back to my YouTube channel Swagati's Diary. So आम्ही चाललोय आज महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरचं प्लॅनिंग हे आम्ही 2 दिवसांचं केलेलं आहे. आम्ही न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी चाललो आहे. अँड द बेस्ट पार्ट इज महाबळेश्वर ही तिशाची फर्स्ट ट्रिप असणार आहे. सो लेट्स सी हाऊ मच शी इज गोना एन्जॉय. अँड हिअर वी आर ऑन द वे. I love driving. Hi, this is Tisha's first trip. How are you feeling? Nice, good, sunny day. Let's enjoy. Yes, sunny day. आणि I feel की weather चांगलं असणार आहे. I'm hoping. And here we are. Do you think baby सोबत ट्रॅव्हल करायला काय गोष्टी आपण पॅकिंग मध्ये विसरायला नाही पाहिजेत? सो ह्या गोष्टी तर नक्की आवर्जून तुम्ही घेतल्याच पाहिजेत. अशा कुठल्या गोष्टी आहेत? Diaper and wet wipes. न्यूबॉर्न बेबी सोबत ट्रॅव्हल करताना व्हॉट इज युअर पर्सनल एक्सपिरियन्स की ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या? Travel more so they can have fun. So they get to used to traveling. They get to used to the environment around you. That's it. Travel more. Then there's no problem in traveling with a baby. सो येस, जसं शर्विलनी सांगितलं, बेबीजला घेऊन ट्रॅव्हल करणं हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की त्यांना सुद्धा एक नवीन एक्सपोजर मिळतं, गोष्टी कळतात आणि आता त्यांचे ऑब्झर्वेशन स्किल्स, त्यांचे जे सेन्स करण्याच्या गोष्टी आहेत, जे एक्सप्लोअर करण्याच्या गोष्टी आहेत, हे त्यांना आता हळूहळू त्यांचं वाढत जातं. सो ऑफकोर्स काही गोष्टी आम्ही सुद्धा ट्रॅव्हल करताना फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केल्या. बरेचसे अनुभव नवीन आले. बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच गोष्टी विसरलो घ्यायला किंवा असे अनुभव आम्हाला येत गेले. पण त्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तुम्ही कुठे थांबू नका. असं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. बट देन लर्न फ्रॉम ऑल दोज थिंग्स अँड ट्राय डुईंग डिफरंट थिंग्स. सो मी इथेच मला सांगायला आवडेल की आम्ही आता कारमध्ये डायपर बॅग मी आणि शर्विलनी बेबीची तयार केली आहे. सो तुम्ही सुद्धा जाताना कुठे ट्रॅव्हल करताना एक डायपर बॅग हँडी ठेवू शकता. सो ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा कपडे बेबीचे, डायपर्स, वेट वाईप्स, नंतर एक प्लॅस्टिक शीट ठेवू शकता डायपर चेंज करण्यासाठी. त्याच्यानंतर एक मिटन्सचा सेट ठेवू शकता, कॅप ठेवू शकता, थोडेसे टॉईज आणि जस्ट इन केस तुम्हाला वाटते की बेबीजला जे काही तुमचे रेग्युलर ड्रॉप्स असतील, जे काही मेडिसिन्स चालू असतील, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता सोबत. सो तुम्ही इथे बघितलंच असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही बेबीला कॅरी करण्यासाठी कॅरियर ठेवू शकता, जे तुम्ही कुठेही थांबला तरी बेबीला त्यामध्ये इझिली कॅरी करू शकता. देन डायपर बॅगमध्ये तुम्ही ब्लँकेट एखादं कॅरी करू शकता. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हँडी ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण गरज वाटेल तेव्हा तुम्ही इझिली त्या गोष्टी काढून यूज करू शकता. सो येस, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की डायपर बॅगमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये न विसरण्यासारखी गोष्ट 2 आहेत ज्या मला पर्सनली वाटल्या. एक म्हणजे यूज अँड थ्रोच्या कॅरी बॅग्स. बिकॉज जस्ट इन केस बेबीचं डायपर तुम्हाला चेंज करायला लागलं तर जे ओल्ड डायपर आहे तर ते तुम्ही कुठे फेकणार, राईट? सो एक यूज अँड थ्रोच्या कॅरी बॅग्स थोड्या ठेवायच्या. सो त्याच्यात तुम्ही डायपर यूज केलेलं बेबीचं ठेवू शकता आणि फ्रेश डायपर घालू शकता. अँड सेकंड म्हणजे मेडिसिन्स विसरू नका, कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करता मेडिसिन्स सुद्धा बेबीच्या डायपर बॅगमध्ये असणं. टॉईज, टेक्स्चर बुक्स असतील किंवा जे काही बुक्स जे बेबी एंटरटेन होईल अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही डायपर बॅगमध्ये ठेवू शकता. सो ऑन द वे आम्ही एका ठिकाणी लंचसाठी थांबलो अँड आय फील दीज आर द बेस्ट टाइम टू चेक अँड चेंज बेबीज डायपर. Check in, huh? फायनली आम्ही आता पोहोचलो आहे महाबळेश्वरमध्ये आणि आता चेक इन करून आम्ही जात आहे फर्स्ट रूममध्ये. अँड इट्स टाइम to change Tisha's diaper.
Ta-da! Tisha is playing. This beautiful view. सो संध्याकाळ झालेली आहे and weather is so pleasant. It's not too cold. खूप 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 प्लेझंट आहे वातावरण आणि भारी वाटतंय. शर्वेल थंडी वाजते थोडी. Tisha is sleeping. तिशाचं वेकेशन मोड रिअली वेकेशन मोड आहे बिकॉज शी इज स्लीपिंग. इट्स इव्हनिंग 7 o'clock आणि तिशा मस्त झोप काढत आहे. माहीत नाही का पण तिशाला थंड वातावरण असलेले प्लेसेस प्रचंड आवडतात आणि शी रिअली एन्जॉयज अँड शी स्लीप लाईक अ बेबी वी कॅन से. सो शी इज स्टील स्लीपिंग अँड वी बोथ आर एन्जॉईंग हिअर कारण की आम्हाला मस्त बेबी फ्री टाईम मिळाला. So it's next day, sunny morning, and we are out for breakfast. Well, that's how your vacation looks when you travel with a baby. हॅलो. सो आज आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे. फोटोज काढले भरपूर आणि नंतर लंचसाठी बाहेर गेलो. मार्केटजवळच एक व्हेज रेस्टॉरंट आहे तिथे अँड देन आम्ही रूमवरती येऊन प्रॉपर रेस्ट केलेली आहे. अँड द बेस्ट पार्ट इज तिशाची ही वेकेशन फर्स्ट वेकेशन खूप मस्त गेली सो फार बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये ती खूप सपोर्टिव्ह होती. ती झोपली, तिने रेस्ट केलं, फिडिंग होतं, डायपर चेंजिंग टाईम होता, बट देन शी वॉज सपोर्टिव्ह थ्रू आउट. आणि 4-5 आवर्सची जर्नी आमची खूप मस्त झाली. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही विचार केला की आता मार्केटमध्ये जाऊन थोडंसं महाबळेश्वरचं मार्केट एक्सप्लोअर करून येऊया. अँड देन वी आर गोना गेट रेडी फॉर द न्यू इयर्स. सो what Tisha is gonna wear is this cute little outfit. This is what she's gonna wear. आणि हे ती पेअर करणार आहे विथ द स्टॉकिंग्स बिकॉज इट्स बिट कोल्ड आउटसाईड. सो त्यामुळे आय हॅव सीन की हे आउटफिट खूपच वॉर्म आहे आणि आय फील शी इज गोना लुक गुड इन दिस. सो लेट्स जस्ट सी. Tisha is all set for New Year. Oh shit, this one or this one? And you decide. Both are into red. आम्ही रेडी व्हायला खूप वेळ घालवलेला आहे अँड सो आम्ही ठरवलं आहे की आपण मार्केटचा प्लॅन ड्रॉप करूया. बाहेर पडलो आहे ते म्हणजे इव्हनिंग स्नॅक्ससाठी. सो लेट्स जस्ट हॅव सम फूड. इट्स व्हेरी कोल्ड आउटसाइड. हाऊ वॉज युअर इयर 2024 कसं होतं? I had my daughter. That's the best year I could ever imagine. And
How It was was great, your year? pretty great. 2024 was definitely amazing year कारण की आम्ही आमच्या लाईफमध्ये तिशा आली सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ 2024 अँड वी आर ऑल सेट टू मूव इन 2025. Yes, so this was Tisha's first vacation and a happy new year to all of you. If you like my videos, please subscribe to Swagati's Diary.